नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदारी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। निवडणुका जानेवारीच्या आसपास होणार आहेत। या सर्व आता त्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपापल्या कामाला लागलेले आहेत। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत, सर्वच राजकीय पक्षातले, त्यांची आपण आपल्या ओळख जी आहे आपल्या चॅनल मार्फत करून देणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 8 या भागामध्ये ओबीसी महिलासाठी जो राखीव भाग जो वॉर्ड आहे त्याच्यामधनं सुवर्णाताई पांडुळे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यांच्या बरोबर शशिकांत पांडुळे त्यांचे पती आपल्या बरोबर आहेत, जे गेले अनेक वर्ष सामाजिक आणि क्षेत्रामध्ये काम करतायत। हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यामुळे त्यांनी आता आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता आपण त्यांच्या यापूर्वी केलेल्या कामाचा आढावा तर घेणारच आहोत किंवा आणि भविष्यातलं काय त्यांचे नियोजन आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। शशिकांत दादा नमस्कार। नमस्कार। सोनताई नमस्कार। राजकारणामध्ये तुम्ही कधीपासून आहात? राजकारणामध्ये गेले मी 2001 पासून राजकारणामध्ये। मी राजकारणामध्ये आमचं पुणे विद्यापीठ हा प्रभाग होता। त्या प्रभागामध्ये आमचे दीप्तीताई चौधरी असतील, अनिलजी भोसले असतील आणि बाळासाहेब बोडके, आमचा 3चा पॅनल होता। त्या काळात मी दीप्तीताईंच्या संघ खांद्याला खांद्या लावून त्यांच्या संघ काम केलेलं। त्यावेळेस त्या प्रभागात ते तिन्ही उमेदवार निवडून आले। तिथून माझा राजकीय प्रवास चालू झाला। त्यानंतर 2007 मध्ये औंधचे आमचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड असतील, त्यांच्या माध्यमातून मी त्यांच्या संघ काम केलं। 2012 मध्ये कैलास गायकवाडांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यावेळेस मी ते सिंहाचा माझा सिंहाचा वाटा असेल आज या भूमिका गाजून आमच्या प्रभागामध्ये सर्वांना माहिती आहे, मतदार बंधू भगिनींना, की कशा पद्धतीने मी त्यांचं काम केलेलं आहे। आणि त्यावेळेस 2012 मध्ये कैलास गायकवाड निवडून आले काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती। त्याचबरोबर मी स्वर्गीय आमदार विनायक निमन यांच्याबरोबरही त्यांच्या संघ काम केलेलं आहे। त्या भागातून ह्या आपल्या औंधवडची धुरा मी सांभाळली होती आणि माझं ह्या औंधवड भागामध्ये म्हणा, आमच्या पडळवस्ती, औंधवड चिखलवाडी असून द्या, आपलं औंधचा भाग असून द्या, या भागात माझा जनसंपर्क भरपूर दांडगा आहे। मी वेळोवेळी आंबेडकर चळवळीत बी काम करत असतो। परत गोरगरिबांच्या ज्या समस्या असतील, कोणाचं लाईट बिलच्या समस्या असतील, कोणाच्या रेशन कार्डच्या असतील, कोणाच्या दुसऱ्या बाबा हॉस्पिटलच्या काही समस्या असतील, या समस्या सोडवण्याचं मी काम आपल्या पक्षाच्या माध्यमातून करत आलेलो आहे। आणि त्यानंतर कालानंतर थोड्या दिवसामध्ये मी 5-6 वर्षापूर्वी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमात मी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रशांतदादा जगताप आमचे शहर अध्यक्ष पुण्याचे, त्यांच्या माध्यमातून मी पक्षामध्ये प्रवेश केला। तसेच आमचे श्रीकांत पाटील माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना आणि माझी मिसेस ही माझ्या संघ खांद्याला खांदा लावून हे पण त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सातत्याने आम्ही काम करत आलेलो आहे। ताईंचं काय काम आहे, काय त्यांचा बचत गट आहे किंवा कुठली संस्था आहे ते काय सांगू शकता? आज पुणे शहरावरती महिला संघटक म्हणून या पदावरती ती काम करत आहे आणि त्यांच्या आमच्या महिला अध्यक्षा मुनालताई वाणे यांच्या माध्यमातून त्यांचं पक्षप्रवेश करून त्यांना पुणे शहर संघटकपदी त्यांना घेण्यात आलं होतं 3 वर्षापूर्वी। तिथून पुढं त्यांच्या आमच्या महिला मिसेसचे सावित्रीबाई फुले महिला मंडळ औंधवड भागामध्ये सातत्याने ते आंबेडकर चळवळीत काम करत असतात। सातत्याने ते सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा वारसा जोपासण्याचं आणि पुढे चालवण्याचं काम करतात। त्या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातून ते नवरात्र उत्सव असून द्या, परत महिला बचत गट असून द्या, या माध्यमातून त्यांचं काम वेळोवेळी काम त्यांचं सुरू राहतं। सोनता, तुम्ही काय सांगाल? तुम्ही जे कामं जी केलेली आहेत या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल की आतापर्यंत काय काय काम केलेलं? आतापर्यंत आपण नवरात्रामध्ये आरोग्य शिबिर भरवलं, अजून आपण हे केलं, डोळ्याचे शिबिर भरवलं होतं, बचत गटाचे आपण महिलांना कामं करत देत राहिलो। हे आपण बचत गटाच्या आणि महिला मंडळाच्या वतीने आपण कार्यक्रम राबवत होतो। संघटक म्हणून तुम्हाला जे पद मिळालं त्यानंतर त्यामध्ये काय केलेलं आहे का? त्यामध्ये आपण पक्ष वाढवला, महिला जॉईन केल्या आणि महिलांना पत्रक मिळवून दिले मृणालताई वाणी यांच्या हस्ते, प्रशांतदादा जगतापांच्या हस्ते। आता निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीच्या काळांमध्ये तुम्ही तर कामं केलेली तर तुम्ही सांगितलेलीच आहे, पण त्यातनं आणखी काही ठळक कामं आहेत का? हो, तर अशी कामं आहेत की मी गेले 4-5 वर्षापासून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब
या पक्षाचं मी निष्ठावंतपणे काम करत आलेलो आहे. आज आमचे वेळोवेळी आमचे प्रशांत जगताप शहराध्यक्ष यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की आमचे आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितल्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या की आता ओबीसी खऱ्या ओबीसीला न्याय मिळण्या पाहिजे ही त्यांची पहिली भूमिका आहे. आणि ह्या माध्यमातूनच आम्ही ओबीसीच्या माध्यमातून माझी मिसेस सुवर्णा पांडुळे हिला आम्ही आमच्या पक्षामध्ये दावा केलेला आहे. आणि इथून पुढे बी मी पक्षाकडे निष्ठावंत राहील आणि आम्हाला पक्षाने संधी दिली तर ते सोनं करून दाखवणारच आहे आम्ही. आणि आमच्या भविष्यामध्ये आमच्या भरपूर अशा योजना आहेत त्या आमच्या स्वप्न आणि आमच्या डोळ्यासमोर आहेत की उदाहरणार्थ खडगड स्टेशनचा जो आपला चौक आहे तिथं शोभीकरण करण्याचा आमचा मागच आहे. त्याचा आपला आदर्शनगर झोपडपट्टी आहे हिचं आम्हाला पुनर्वसन करायचं आहे. ते आमचे 2-3 प्रकल्प आमच्या नजरेत आहेत आणि त्याप्रमाणे मी हे काम करत राहणार आहे. बर, आता वाहतुकीची समस्या आपल्या भागात सगळ्यात मोठी आहे. या संदर्भात काही तुमच्याकडे नियोजन आहे? हो, तर या वाहतुकी संदर्भामध्ये आपण बघतो आता जर आमच्या भागामध्ये शाळा वगैरे असतं, शाळेचे आहेत, कॉलेजचे आहेत आणि कामगार वर्ग महिलांचा बी आहे. तर इथं आपल्या वाहतुकीला भरपूर प्रॉब्लेम होतो. तर त्या वाहतुकी संदर्भात आपण अधिकाऱ्यांसंग वेळोवेळी त्यांचा मी फॉलोअप घेतात, त्यांच्यासंग मिटिंगा केलेल्या आम्ही की बाबा प्रत्येक चौकात सिग्नल बसून सिग्नलच्या माध्यमातून आपलं कसं वाहतुकी नियंत्रण करता येईल, कशी आपल्याला नागरिकांची सोय करता येईल हे आपण त्यांच्यासंग चर्चा केलेली आहे. बोपोडी प्रभाग जो आहे, प्रभाग 8, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्लम आहे, झोपडपट्ट्या आहेत. त्या भागामध्ये आरोग्य असेल किंवा पाणी असेल या संदर्भात काय नियोजन आहे तुमच्याकडे? हो, आता आपल्याकडे बघा पावसाळ्यामध्ये आपल्या आदर्शनगर झोपडपट्टीमध्ये पावसाळ्यात त्या घरांमध्ये पाणी शिरतं, भरपूर लोकांचे तिथं हाल होतात. तर ते आपल्याला त्यांचे हाल अपष्ट इथून पुढं न होण्याकरता आमचं एक असं धाडस आहे की त्यांना बाबा एक त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा राबवली पाहिजे. त्यांच्यासाठी एक SRA स्कीम करून त्यांना चांगल्या स्थळी त्यांना व्यवस्थित त्यांना सेटल झाले पाहिजे. आणि कुठं आपल्या बाबा नाल्या तुमच्यात कुठं काय गटारचा प्रॉब्लेम असतो तिथं आपण जातीनं लक्ष घालून त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचे हे आमचा मानस आहे. वाहतुकीचा प्रश्न झाला, आता स्लमचा विषय झाला, पाण्यासंदर्भात तुमच्या डोक्यात काय योजना आहेत का? आहे ना, आता पाण्याचं बघा आपलं पहिलं आपल्याकडं पाण्याची खूप टंचाई होती. आज आपल्या इकडं दशलक्ष टाकीचं जे आपलं बांधकाम झालेलं आहे चिखलवाडी भागामध्ये, हे टाके बांधल्यापासून आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याची समस्या थोडीशी कमी झालेली आहे. तर अजून इथून पुढे आपल्याला कसं त्याचं नियोजन अजून आपल्याला सोसायट्यांपर्यंत पोहोचवता येईल, सलममध्ये पोहोचवता येईल याचं आम्ही मानस धरून त्याचं आम्ही काम करत राहू आणि ते आम्ही ध्येय ठेवलेलं आहे. आपल्या भागात दवाखाने सुद्धा आहेत आणि दवाखान्यांबद्दल आता त्या संदर्भात तुम्ही काय करू इच्छिता किंवा काय तुमच्या डोक्यात कल्पना आहे का? बघा आता सर, आपल्या भागामध्ये हॉस्पिटल आहे. आज आपल्याकडं सह्याद्री हॉस्पिटल त्या बाजूला संजय गांधी रुग्णालय होतं. आज ते एवढं मोठे वास्तू उभं राहिलेली आहे तयार होऊन, पण त्याचं अजून उद्घाटन करून सोडले फक्त नेत्यांनी, पण त्याचं ते अजून अंमलात आलेलं नाही. तर आमचं इथून पुढे आमचं असं ध्येय आहे की आमचे ते हॉस्पिटल आपल्या इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. तर ते मोठ्या प्रमाणात चांगलं हॉस्पिटल सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तिथं अनेक यंत्रणा बसले पाहिजे आणि आपल्या इथल्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. तर आमच्या इथं आपल्या औंधवड भागामध्ये शेवळे हॉस्पिटल आहे, तिथं पण ते हॉस्पिटल आपल्या मराठीपुरतंच आहे. तिथं पण जरा 24 तास सेवा जर चालू ठेवली तर गोरगरिबांना त्याचा चांगला फायदा होईल आणि जास्ती करून आपल्या लोकांना कुठं धावपळ न करता आपल्या जागेवर त्यांना हॉस्पिटल सुविधा मिळवून देईल हे आम्ही तयार करत आहोत. त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा जो विषय आहे, आपल्या भागामध्ये 2-3 महापालिकेच्या शाळा आहेत, बरोबर, त्या संदर्भात काही डेव्हलपमेंट करण्याचे आहे ना? आता बघा आपल्या शाळेमध्ये आपण इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून थोडंसं एक शिक्षण चालू राहिलेलं आहे, आपण शिक्षण चालू केलेलं आहे. तर असे आपण शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांसंग चर्चा करून की बाबा ह्याच आपल्या भागामध्ये ह्याच आपल्या शाळेमध्ये कसं आपल्याला उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आपल्याला होईल, त्या पद्धतीने आपण उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा आम्ही मानस आणि आम्ही तो प्रयत्न करत राहू. आणि जे काही शाळेच्या आपल्या समस्या असतील बाबा, कुठं बाबा डगमज असेल, कुठं काही तुटफूट असेल, तर ते कसे दुरुस्त करून त्या आपल्या भागातच त्या जागेवरती नवीन वास्तू उभा करून त्या मुलांना व्यवस्थित त्यांना त्याचं संगोपन झालं पाहिजे, त्या पद्धतीने आपण ते काम करत राहणार. मित्रांनो, हे होते शशिकांत पांडुळे आणि सुवर्णा पांडुळे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ओबीसी प्रभाग क्रमांक 8 मधनं इच्छुक उमेदवार आहेत. पांडुळे साहेब, तुम्हाला आणि वहिनी तुम्हालाही तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुमचे स्वप्न पूर्ण व्हावेत या अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. नमस्कार सर, धन्यवाद.